मालक आ, चहा घ्या. वा वा वा. मालक तब्येत बरी आहे का आता? बरे बरे. म्हणजे आजारी होतो का नव्हतं असं झालंय जणू. बरं वाटतंय. हा धाप उतरलाय की आता. तरी बी तुम्हाला काहीतरी हलकंच देते खायला. बास झालं आमची काळजी करणं. बस बस. अहो बसा इथं आमच्या बरोबर बसा. बस. आणि आता आमच्या बरोबर नाश्ता पण करा. आमच्या बरोबर खाल्लं आम्हाला बी 4 घास जास्त जातील हो. नाही मालक, ते आज वटपौर्णिमा आहे ना, उपवास आहे दोघींचा. वटपौर्णिमा. सत्यवानाचं प्राण सावित्रीनं परत आणलं म्हणून साजरा करायचा हा सण. खरं तर तुम्हा बायकांची धडपड बघून आमच्यासारख्या सत्यवानांनी तुम्हा बायकांसाठी हा सण साजरा केला पाहिजे नाही का. आता परंपरा आहे म्हणल्यावर ती बी जपलं पाहिजे म्हणा. पर एक काम करा, आता उपास केला जाईल ना तर कामाला बी हात लावू नका. अहो पोटात अन्न नाही म्हणल्यावर ताकद कुठून येणार आहे. हा आव कामाला हात लावायला काम तर पाहिजे ती का नको? म्हणजे तुमच्या सुनबाईनी समधी कामं करून ठेवल्या ती. आता थोड्या वेळाने पूजेला बी जाणार आहे. असे व्हय. चांगले चांगले चांगले. तर ह्या सगळ्यात आम्हाला आमचीच लाज वाटते, लय लाज वाटते. आम्ही एवढा मोठा अपराध करून सुद्धा आमच्याच आयुष्यासाठी तुम्ही उपास तापास करताय. लय चुकीचं वागलो आम्ही तुमच्याशी. कधी काळजीच केली नाही तुमची. चिरंजीव, पावसा पाण्याचे दिवस आहेत. दोघींना व्यवस्थित पोच करा आणि सुखरूप घरी घेऊन या. वय डॅडी. आम्ही आम्ही आराम करतो. हा छत्री आमच्यासाठी तूच आहेस. चाल. आई, तुम्ही तुमचं आवरून घ्या, मी माझं आवरून गाडी काढतो. बाहेर या. हा तेजू, तू येतेस ना? हो, यावंच लागेल ना. माझ्या लेखी या नात्याला अर्थ नसला तरी जगाच्या लेखी अजूनही आम्ही नवरा बायको आहोत ना. तेजू, आत्या, मी उपवास नाही करणार आहे. मी फक्त 4 चौघांना तुम्हाला नको त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नये ना म्हणून पूजा करेन. आणि डॅडींची तब्येतही बरी नाही. घराचं हसू झालं आणि तर त्यांच्या कानावर पडलं ना तर त्याने आणखीन त्यांना त्रास होईल, जे मला नको आहे. आणि असंही वडाभोवती दोर गुंडाळणं माझ्यासाठी फक्त जगाला दाखवण्याचं काम उरले आता. खरं तर मला या माणसाबरोबर 7 जन्म काय, एक क्षण सुद्धा राहायची इच्छा उरली नाही. मला या माणसाचं चांगलं काय आणि वाईट काय काहीच नकोय. मग दीर्घ आयुष्याची प्रार्थना करणं तर लांबची गोष्ट आहे. मला कळतंय तुला काय त्रास होतोय ते. वय तेजू, हे बघ, तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस. अगं, तुझ्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी तू एकदम धीट बनून राहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहे. तू अजिबात काळजी करू नको. देवी आई, माझी राजू एकटीच परक्या शहरात आहे. तिच्यावर तुझी कृपादृष्टी राहू दे. संकटांना तिच्यापासून लांब ठेव.
आणि ती जे काही शिकायला गेली ते लवकर पूर्ण होऊन ती घरी येऊ दे. दादा, पूजा झाली असेल तर नाश्ता करून घे. दादा, हे घे नाश्ता. तुझी बहिणी कुठं? का मी आणलेला नाश्ता खाणार नाही का? आगाऊपणा करू नको. तुझा कुठे सांग. आहे वरती, तिची वडाच्या पूजेची तयारी सुरू आहे. बरं ऐक, धर नाश्ता करून घे, मी आवरते. पुढे येईलच आता न्यायला. तुळजानं धरला असेल का उपवास? तुळजा, कोणी एवढं बी सुंदर दिसून नये की त्याच्या नवऱ्याचीच त्याला नजर लागल. खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. तुझ्याकडे आज चांगली संधी आहे. आज पूजेसाठी गेलीस ना की माझं तुझ्याबरोबर 7 जन्मासाठी देवाशी कॉन्ट्रॅक्ट करून टाक. खरं तर 7 जन्मच काय, 700 वर्ष पण चाललं मला तुझ्या संग. सजलं रातीला सप्पान फिरवात, हरलो भान व्याग तुझ्याच हा. गरमागरम खिचडी जगात भारी आहे माहितीये. आणि त्याच्यावर भागून हिरवी मिरची वाटून टाकली आणि मी लिंबू पण पिळलाय. तर असली भारी लागणार आहे ना. तुला माहितीये का, खिचडीसारखं दुसरं सुख नाही या जगात. सूर्य, मी निघते. मला पूजेला उशीर नको व्हायला. थांब, माझा नाश्ता होते मग जा ना तू. अरे तू तुझं खा की, मी कशाला हवी इथे? मी तुला रात्रीच सांगितलं ना, मला ना उपवास सहन होत नाही रे. माझा ना आतापर्यंत कधीच उपवास पूर्ण होऊ शकला नाही. आणि आता असं समोर दिसल्यावर पोटातला राक्षस बाहेर यायला लागतो. ते काय नाही, मला माझ्या उपवासाच्या मध्ये काहीच येऊ द्यायचं नाही. तुळजा, इकडे बस. इथं बस. बघ, झाला तेवढा उपवास बास झाला. तुझ्या एवढ्याशा उपवासानं 7 जन्माची साथ मिळाली मला. वटपौर्णिमेचा उपवास धरला की 7 जन्मासाठी बायकांना तोच नवरा मिळतो. मग त्या नवऱ्याला पण 7 जन्म तीच बायको मिळते ना, बरोबर ना? मग आपल्या दोघांना जर 7 जन्म आपण पाहिजे असू तर तू उपवास धरला का आणि मी उपवास धरला का, जोडी तर आपल्या दोघांचीच बनवणार ना देव. त्यामुळे आज मी तुझ्यासाठी उपवास धरला. सूर्या रे, असं काही नसतं रे. का नसतं? हे बघ, परीक्षा कुणी बी देऊ दे, शेवटी निकाल महत्वाचा आहे. काही नको, जी परंपरा आहे ना ती पाळूयात आपण. अगं मग पाळतोच की आपण. तुझं आपण दोघे मिळून आता एक झालं. तुला काय लागलं खोपलं तर मला त्रास होतो आणि मी उदास असलो की तुला लगेच कळतं. आपण आता वेगळे नाही राहिलेलो. बायकोला नवऱ्याची अर्धांगिनी का म्हणतात माहिती? कारण आयुष्याच्या सुख दुःखाच्या प्रवासात ती अर्धा वाटा उचलत असते. आणि अर्धाच का माहिती? पण राहिलेला वाटा ते नवऱ्यानं उचलायचा असतो. माझ्यासाठी आज तू वडाला फेरा मारणार आणि मी तुझ्यासाठी उपास धरणार. सूर्या अरे, पण ऐक, 7 जन्माचं माहित नाही मला, पण या जन्मात तुला मी जपलं नाही तर नवरा म्हणून काय उपयोग आहे माझा? आणि माझ्या बायकोला त्रास झालेला मला नाही बघवत. तुला कोणी बोललं ना तर सांग, माझ्या नवऱ्यानं मला उपवास धरायला नाही म्हणून सांगितलं. हा धर. तुझी 7 जन्म तूच नवरा म्हणून मिळावा म्हणून उपवास करणं हा एकच पर्याय असेल ना माझ्याकडे, तर मी आयुष्यभर उपाशी राहायला तयार आहे. तुझं हेच वागणं तर मला रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडायला भाग पडतं. पण मी तुला उपवाशी ठेवलं तर ना, आता तू खायच. सूर्या, मला करायचा आहे रे उपवास. अजिबात नाही. का?
अक्का कशी आहेस तू? मी ठीक आहे. साडी किती छान आहे का तुझी? आमा सण आहे की नाही, मग भारी दिसायलाच पाहिजे. भारी साडी सोडायला गाडी लय थाट आहे आणि मी 2 कोसावर नाली या तांगड्या तोडत. ही बघ तुळजा पण आली. भारी दिसतेस. तुम्ही सगळ्या जणी पण खूप छान दिसताय. अक्का, आपण नेमकं गर्दीच्या टायमातच आलोय. हो की आत्या. एक तर तसं पण ना, उपासामुळे माझी आधीच अवस्था खराब आहे. पण तरी मी ठरवलंय, न काही खाता एकदम कठोरवाला व्रत करणार म्हणजे करणार. तुम्ही सगळ्यांनी उपवास धरला असेल ना? हो, सगळ्या सुवासिनी उपवास धरायचाच असतो. नाही, मी नाही धरला. काय? अगं हळू. म्हणजे सूर्यानेच सांगितलं उपवास करू नकोस म्हणून. त्यानेच माझ्यासाठी धरलाय उपवास. नशीबवान आहेस बाई तू तुळजा. सूर्या खरंच सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. आपण कोणाला काही सांगू नका याबद्दल. चला पूजा करून घेऊयात. चला पटकन. ह्यांची तर पूजा चालली आहे, तर आपण काय करायचं थांब? यायचं का फिरून? तसं इथं आपलं काय काम नाही. हा? कशाला? तुमच्या बायकांनी तुमच्यासाठी उपास धरलाय ना. 15 मिनिटं शांतपणे इथं उभं राहून बघा की त्यांची पूजा. उपाशी पोटी त्या पूजा करतात. तुम्ही फक्त त्यांच्यासोबत हाय याची जाणीव करून द्याला. त्यांची पूजा बघायला काय जाते तुम्हाला? आपण कसं बी वागलो, काय जरी केलं तरी बायकांचं आपल्यासाठी समर्पण कधी संपत नाही. आणि आपण एवढं पण करू शकत नाही त्यांच्यासाठी. इथंच थांबा. आपली पात्रता नसताना बायका आपल्यासाठी काय काय करतात ना, हे बघा.
वहिनी, बाकी बायकांना खोळंबल्यात. तू दादाकडे नंतर बघतेस का? आधी आपण पूजा पूर्ण करू. देवा, आज पहिल्यांदा मनापासून वडाला फेऱ्या मारल्यात मी. मालकांच्या चांगल्या वागण्याचं कारण काय बी असो, पण आता त्यात काय बी बदल होऊ देऊ नकोस. एवढंच मागणं आहे तुझ्याकडं. सणावाराला सुवासिनीनं कसं दिसायला पाहिजे हे बघायचं असेल तर डॅडीच्या सुनेकडे बघा. अगदी लक्ष्मीवाणी दिसते पोर. ताई, दिवस गेल्यात तेजीला. ह्या दिवसात बाईचं तेज वाढतं. वेगळंच देखणं पण येतं तिच्या चेहऱ्यावर. मी तेजूला लहानपणापासून बघते. लय गुणाची आहे पोर. पण मधल्या काळात तिच्या नवऱ्यानं असं नव्हतं वागलं पाहिजे तिच्याशी. कारण नसताना पोरीवर शंका घेतली आणि तिला परीक्षा द्यायला लावली. एवढी होऊन सुद्धा पोरगी टाकमागली नाही. स्वतःला सिद्ध करून आज तोच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून इथवर आली आहे. तिचं कौतिक करावं तेवढं थोडंच आहे. खरं आहे, पण काय पण म्हणा, संस्कृती परंपरा ह्याचा सगळा बोज कायम बाईच्याच खांद्यावर असतो. नवऱ्यासाठी उपवास तिनं धरायचा. नवरा 7 जन्म पाहिजे धडपडती तीच. पण नवऱ्याला आपण 7 जन्म पाहिजे का नको हे आपल्याला कसं कळणार? खरं आहे, नवऱ्याच्या पण खांद्यावर संसारातल्या एखाद्या परंपरेचा बोजा दिला पाहिजे. नाहीतर काय, आपण इथं येऊन वडाला दोरं बांधायचो आणि रात्रीचा नवरा येऊन दोरं तोडून टाकायचा. तुळजा, मी पण पूजा करणार. का असतंय सगळे? तुम्हाला योज नवरा पाहिजे म्हणून तुम्ही पण पूजा करता ना? मला बी 7 जन्मासाठी हीच बायको जोडीदार म्हणून पाहिजे. मग मला बी पूजा करायला पाहिजे ना. सूर्या, अरे अशी रीत नसती पुरुषांनी पूजा करायची. आत्या, रीत रूढी परंपरा या सगळ्या बायकांनीच का पाळायच्या असतात? नवरा बायको ही संसाराच्या गाडीची 2 चाक आहे असं म्हणतो ना आपण. मग एकाच चाकावर सगळा का भार पाहिजे? दोन्ही चाकावर समान भार पाहिजे ना. आता गाडी पलटणार नाही का? हे बघ, मला आणि तुझ्यामध्ये मला काही फरक दिसत नाही. ती माझी पूजा करते ना, मग मी बी तिची करणार. आणि आमच्या दोघांनी एकाच ऐकावं लागेल की मग. त्याशिवाय आमच्या संसाराची गाडी कशी सुसट पाळणार आहे, नाही का? सूर्या, तू का स्वतःचा असं करून घेतोस? तू चल बरं आधी कडे. सूर्या, माझी बायको जगात भारी. त्याच्यासाठी ना अशी मी 100 उपासनी पूजा करेन. हसणाऱ्यांना किती हसायचं तेवढं हसून. मला फक्त माझी बायको 7 जन्म मिळावी एवढंच मला वाटतं. त्यामुळं मी आज पूजा करणार म्हणजे करणारच. जावई बापू, काय चाललंय? अहो, इतकी वर्ष चालत आलेल्या परंपरेला तुम्ही आव्हान देताय? अहो, एवढा मोठा विचार मांडला जातोय आणि आम काय गप बसायचं? हे काय आम्हाला पटलेलं नाही.